नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जी के मराठी BSM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानातील काही महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या पाहणार आहोत. हा टॉपिक येणाऱ्या सर्व एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे काही महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या. चला तर मग पाहूयात. पहिली घटना दुरुस्ती आहे जी की कधी करण्यात आलेली आहे तर 1951 मध्ये. तर या घटना दुरुस्तीत काय म्हटले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी मर्यादा आणि शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदी करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. ओके. सेकंड, चौथी घटना दुरुस्ती जी की कधी करण्यात आलेली होती तर 1955 मध्ये. या घटना दुरुस्तीत काय म्हटले तर मालमत्तेच्या अधिकाराशी आणि जमीन सुधारणांशी संबंधित अत्यंत महत्त्वाची दुरुस्ती मानली जाते ही घटना दुरुस्ती. ओके. नेक्स्ट, पाचवी घटना दुरुस्ती जी की 1955 मध्ये करण्यात आलेली आहे. नवीन राज्यांची निर्मिती आणि राज्यांच्या सीमा बदलण्याच्या प्रक्रियेत वेळीची मर्यादा निश्चित करण्याशी संबंधित ही घटना दुरुस्ती होती. लक्षात ठेवा, ह्या घटना दुरुस्त्या खूप महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट, सातवी घटना दुरुस्ती जी की कधी करण्यात आलेली आहे तर 1956 मध्ये. या घटना दुरुस्तीमध्ये राज्यांचे पुनर्गठन म्हणजे भाषा आधारावर नवे राज्य निर्माण, राज्यांच्या श्रेणींचे वर्गीकरण रद्द झाले, भारताचे 2 स्पष्ट भागात विभाजन झाले. तर ते 2 भाग कोणते तर फर्स्ट आहे राज्य आणि सेकंड केंद्रशासित प्रदेश. राज्ये जी की पूर्ण दर्जा असलेली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश केंद्रांच्या नियंत्रणाखाली प्रदेश. राईट. नेक्स्ट, पुढची घटना दुरुस्ती आहे नववी घटना दुरुस्ती जी की कधी झालेली आहे तर 1960 मध्ये. भारत पाकिस्तान सीमेवरील भूभाग देवाणघेवाण संबंधी घटना दुरुस्ती होती. या घटना दुरुस्तीत बेरुबरी करार करण्यात आला. नेक्स्ट, 10वी घटना दुरुस्ती जी की 1961 मध्ये करण्यात आलेली आहे. या घटना दुरुस्तीमध्ये दादरा नगर हवेली या प्रदेशाला भारतीय संघ राज्यात अधिकृतपणे सामील करून घेण्यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर कोणत्या प्रदेशाला तर लक्षात ठेवा, दादरा नगर हवेली या प्रदेशाला भारतीय संघराज्यामध्ये अधिकृतपणे सामील करून घेण्यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे, जी की कधी झालेली आहे तर 1961 मध्ये. नेक्स्ट, पुढची घटना दुरुस्ती आहे 12वी घटना दुरुस्ती जी की 1962 मध्ये झालेली आहे. या घटना दुरुस्तीद्वारे गोवा, दमण व दीव या प्रदेशांना अधिकृतपणे भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्यात आले. तर 12वी घटना दुरुस्तीद्वारे गोवा हे राज्य आणि दमण व दीव या प्रदेशांना भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट करण्यात आले, जी की 12वी घटना दुरुस्ती आहे आणि 1962 मध्ये झालेली आहे. नेक्स्ट, 14वी घटना दुरुस्ती जी की 1962 मध्ये करण्यात आलेली आहे. या घटना दुरुस्तीमध्ये पॉंडिचेरी या प्रदेशाचा अधिकृतपणे भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्यात आले. तर कोणत्या राज्याला तर पॉंडिचेरी या प्रदेशाला भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे तर 14व्या घटना दुरुस्तीद्वारे जी की 1962 मध्ये करण्यात आली. नेक्स्ट, 15वी घटना दुरुस्ती जी की कधी करण्यात आली तर 1963 मध्ये. तर या घटना दुरुस्तीमध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढवण्यासाठी आणि त्यांच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित बदलांसाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली. तर कोणाच्या तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढवण्यासाठी आणि त्यांच्या अधिकार क्षेत्रांशी संबंधित बदलांसाठी. कितवी घटना दुरुस्ती तर 15वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट, 24वी घटना दुरुस्ती जी की 1971 मध्ये करण्यात आली. या घटना दुरुस्तीमध्ये संसदेला मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला. तर संसदेला कशामध्ये तर मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा अधिकार या 24व्या घटना दुरुस्तीद्वारे अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे.
नेक्स्ट, कोणती आहे घटनादुरुस्ती? तर 31वी, जी की कधी झालेली आहे? 1973मध्ये. या घटनादुरुस्तीमध्ये लोकसभेतील जागा 525वरून 545 करण्यात आली. तर विचारू शकतात की लोकसभेतील जागा 525वरून 545 करण्यात आली कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे? तर कोणत्या? 31व्या घटनादुरुस्तीद्वारे. तर कधी करण्यात आली ही घटनादुरुस्ती? तर 1973मध्ये. राईट. नेक्स्ट, 36वी घटनादुरुस्ती, जी की 1975मध्ये करण्यात आलेली आहे. या घटनादुरुस्तीद्वारे सिक्कीम हे भारतीय संघराज्यातील 22वे पूर्ण घटक राज्य बनले. कोणतं राज्य? तर सिक्कीम हे राज्य. नेक्स्ट, 42वी घटनादुरुस्ती. तर 42वी घटनादुरुस्ती, जी की कधी झालेली आहे? 1976मध्ये. तर या घटनादुरुस्तीला मिनी संविधान असं सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात? तर 42व्या घटनादुरुस्तीला. प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्दांचा समावेश करण्यात आला. तर 42वी घटनादुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये संविधानाच्या समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द समावेश करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट, न्यायालयीन पुनर्विलोकन मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. मूलभूत कर्तव्ये आर्टिकल 51A पासून जे आहे मूलभूत कर्तव्य आर्टिकल 51A हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे 42वी घटनादुरुस्तीद्वारे. ओके. नेक्स्ट, जी की 52वी घटनादुरुस्ती आहे 1985मध्ये करण्यात आली. या घटनादुरुस्तीद्वारे भारतात पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला. तर कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतात पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला? तर 52वी घटनादुरुस्ती. 10वे परिशिष्ट जोडण्यात आले 52व्या घटनादुरुस्तीद्वारे. अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट, 61वी घटनादुरुस्ती, जी की कधी झालेली आहे? तर 1989मध्ये. मतदानाचं वय 21वरून 18 वर्ष करण्यात आले. ओके. तर मतदाराचं वय 21वरून 18 वर्ष करण्यात आलं. तर कोणत्या? 61व्या घटनादुरुस्तीद्वारे, जी की कधी करण्यात आलेली आहे? तर 1989. महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट करून घ्या. नेक्स्ट, 71वी घटनादुरुस्ती, जी की कधी झालेली आहे? तर 1992मध्ये झालेली आहे. संविधानाच्या 8व्या अनुसूचित 3 भाषांची भर. तर त्या 3 भाषा कोणत्या आहेत? तर कोकणी, मणिपुरी, नेपाळी. संविधानाच्या 8व्या अनुसूचित कोकणी, मणिपुरी, नेपाळी या 3 भाषांची भर करण्यात आली. तर कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे? तर 71व्या घटनादुरुस्तीद्वारे. नेक्स्ट, पुढची घटनादुरुस्ती कोणती आहे? तर 73वी घटनादुरुस्ती, जी की कधी करण्यात आली? 1992मध्ये. या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानामध्ये 11वं परिशिष्ट जोडण्यात आलं आणि याच घटनादुरुस्तीने देशभर पंचायत राजची त्रिस्तरीय रचना अनिवार्य केली. तर भारतीय संविधानामध्ये 11वं परिशिष्ट आणि त्रिस्तरीय रचना पंचायत राजमध्ये अनिवार्य केलं गेलं. तर ते कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे? तर 73व्या घटनादुरुस्तीद्वारे. लक्षात ठेवा. नेक्स्ट, 74वी घटनादुरुस्ती, जी की 1992मध्ये करण्यात आली. या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानामध्ये 12वे परिशिष्ट जोडण्यात आले. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे? तर 74व्या. लक्षात ठेवा. पुढची घटनादुरुस्ती आहे 86वी घटनादुरुस्ती, जी की कधी करण्यात आली? तर 2002मध्ये. तर या घटनादुरुस्तीद्वारे 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ठरवण्यात आले. तर 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणे ठरवण्यात आले. तर कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे? तर 86व्या घटनादुरुस्तीद्वारे, जी की 2002मध्ये करण्यात आली. नेक्स्ट, 97वी घटनादुरुस्ती, जी की 2011मध्ये करण्यात आली. या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्थांना संविधानिक दर्जा देण्यासाठी ही घटनादुरुस्ती करण्यात आली. पुढची घटनादुरुस्ती आहे 101वी घटनादुरुस्ती, जी की 2016मध्ये करण्यात आली. या घटनादुरुस्तीमध्ये GST लागू करण्यात आला. वस्तू व सेवा कर.
लागू करण्यात आला. तर कोणत्या 101वी घटनादुरुस्ती? पुढची घटनादुरुस्ती 103वी घटनादुरुस्ती, जी की 2019मध्ये करण्यात आली. तर या घटनादुरुस्तीद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, ज्यांना EWS म्हणतात, त्यांना 10% आरक्षण लागू केलं. तर कोणत्या 103वी घटनादुरुस्तीद्वारे? नेक्स्ट 105वी घटनादुरुस्ती, जी की कधी करण्यात आली? तर 2021मध्ये. या घटनादुरुस्तीद्वारे राज्यांना OBC यादी तयार करण्याचा अधिकार परत करण्यात आला. ओके, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात. अशा प्रकारे आपण काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट घटनादुरुस्त्या पाहिलेल्या आहेत. याची जर PDF हवी असेल तर आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.